श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16. मावळवीत विश्वाभासू नवल उदयजला चंडांशू अद्वयाब्जीनी विकासू वंदू आता. जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदणिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा. जेणे विवळतीये सवळे लावूनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देह अहंतेचे अविसाळे जीव पक्षी. लिंग देह कमळाचा पोटी वेचतया चितभ्रमराचा बंदी मोक्षू जयाचा उदयला होई. शब्दाची या अशंकडी भेद नदीचा दोही थडी आरडत विरह वेडी बुद्धिबोधू. तया चकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चिदगगन भवन दिवा. जेणे पहालेनी पहाटे भेदाची चोरवेळ फिटे रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. जयाचेनी विवेक किरण संगे उन्मेक सूर्यकांत स्फुल्लिंगे दीपले जाळीती दांगे संसाराची. जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू मृगजळाचा. जो प्रत्येक बोधाची या माथया सोंतेचा माध्यांनी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. तेवळी विश्वस्वप्ना सहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती. म्हणून अद्वय बोध पाटणी महानंदाची या दाटणी मग सुखा अनुभव तीही घेणी मंदावू लागी. किंबहुना ऐसैसे मुक्ताते कैवल्य सुदिसे सदा लाहीजे का प्रकाशे जयाचेनी. जो निजधाम व्योमीचा रावो उदयलाची उदयजत खेवो फेडी पूर्वादी दिशांचा ठावो उदो असतूंचा. न दिसणे दिसणे नसी मावळवी दोहो झाकले सैंग पघळवी काय बोलो ते आघवी उखाची मानी. तो अहोरात्राचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू प्रकाश शेविण सुखाडू प्रकाशाचा. तया चित सूर्या श्री निवृत्ती आता नमोची म्हणे पुढती जे बाधका येईजत आहे स्तुती बोलाची. वेदांचे मान पाऊनिया स्तुती तरी येईजे चांगावया जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजे का. जो सर्व निणिमा जाणीजे मौनाची या मिठिया वर्णिजे काहीच न होनी आणिजे आपणे या जो. जया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सोनी परेसी पाठी वेखरी वे. तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्रांचे लेणे ते हे उपसावे ही म्हणता उणे अद्वयानंदा. परी रंके अमृतसागरू देखील या पडे उचिताचा विसरू मग करू धावे पावणेरू शाखांचा तया. तेथ शाकू किरू बहुतू म्हणावा तयाचा हर्ष वेगूची तो घेयावा. उजळू दिव्य तेजा हातिवा ते भक्ती पाहावी. बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणाची के आहे परी साचची येरी माये म्हणून तोषे. हा गावरसे भरले पाणी पाये देत वरी आले ते गंगा काही देखिले आणि दिठी. जी चांगू कैचा उपकारू की तो मानूनी प्रिय उपकारू तोषेची ना शारंगदरू पुतनेसी. की अंधारेनी खतैले अंबर झाले या दिवस नाथा समोर तेणे तया परते सर म्हणितले काही. देवी भेदबुद्धीची ये तुळे घालुनी सूर्यश्लेषाचे काटाळे तुकिलासी. ते एकी वेळे उपसाई जोजी जी ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादी वाचा वानिलासी जे उपसाईले तयासी ते आम्हा करी. परी आज मी तुझा गुणी लाचावला अपराधू न गणी भलते करी आदधणी न उठी उठी कदा. मिया गीता येणे नावे तुझे यश हे अमृत सुहावे वानू लादलो ते दुणवे थावे दैवले दैव. माझी या सत्यवाचा तप केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. पुण्ये पोसली असाधारणे तिये तुझे गुण वानणे देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी. जी जीविताचा आडवी आतुडले या मरण गावी ते अवदशाची आगवी फिटली ये. जे गीतापणे नावणिगी
जे अविद्या जिणवणी दाटुगी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. पै निर्धना घरी वानवसे महालक्ष्मी येऊनी वैसे तयाही वरते निर्धन ऐसे म्हणोये काही. अंधकाराची ठाया दैवे सूर्यो आलिया तो अंधारूची जगा यया प्रकाश नोहे. जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणुही दशा न धरी. तो भावो भावाची या सरोवरी नव्हेच काही. तैसे मी गीता वाखाणी हे ख पुष्पाची कीर तुरंबणी परी समर्थे तुवा सिरियाणी फिडिली ते. म्हणून तुझेनी प्रसादे मी गीता पद्ये अगाधे निरूपिन जी विशदे ज्ञानदेव म्हणे. तरी अध्यायी 15वा श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतू आघवा वाणीला. जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वैद्ये जैसे दोषा अंगलीना. आणि कुटस्थू जो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेणे उपहिताही आकारू चैतन्या केला. पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करूनी मिश दाविले चोख आत्मतत्व. आत्मविषयी आतवट साधनगा अंगदट ज्ञान होय हेही स्पष्ट चावळला. म्हणून हे अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरुशिष्या दोही स्नेहो लहाना. एवं ये विषयी कीर जाणते बुझावले अपार परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. जे मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची. ऐसे जे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायांत श्लोके तेथ ज्ञानची बहुतेके तोषे वानिले. भरवूनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखते या द्रष्टू आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जीवा. एवढे या लाभाचा उपाव आणू नाहीची म्हणे देव सम्यक ज्ञानाचा हा राहो उपाया माझी. ऐसे आत्मजिज्ञासु जे होते ती तोखलेनी चित्ते आदरे तया ज्ञानाते वाळिले जीवी. आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे. हे घडे प्रेम ऐसे म्हणून जिज्ञासूचा पैकी ज्ञानी प्रीती होय ना जवनिकी तव योगक्षेमो ज्ञानविषयी स्फुरलाची. म्हणून तेची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन. झालिया वाढ जतन केवी निपजे का उपजोची जेणे न लाहे. जे उत्पन्नही वाटा सोये ते ज्ञानी काही ओखटे आहे हे जाणावे. मग जाणो तयाचे विरू तयाही वाटवाणी विचारू ज्ञानाहित तेची करू सर्व व्हावे. ऐसा जिज्ञासू तुम्ही समस्ती भाव जो धरिला असे चित्ती तो पूर्वावया लक्ष्मीपती बोली जाईलो. ज्ञानासी सुजन्म जोडे आपुली विश्रांती वरी वाढे. जिया संपत्ती ते पवाडे सांगैल दैवी. आणि अज्ञानाचे निकामाकारे जे रागद्वेषासी दे थारे ती असुरिये ही घोरे करील रूप. सहजे इष्टानिष्ट करणी दोघीची या कवतिकिणी हे नवमाध्यायी उद्यानी केली होती. तेथ साहुमा घेयावा वाओ तव मांडला अनुप्रस्तावो तरी तया प्रसंगे देवो निरूपित असे. तया निरूपणाचे नावे अध्यायपद 16 लावणी पाहता जाणावे मागिलावरी. तरी असो आता प्रस्तुती ज्ञानाचा इताइती समर्थाया संपत्ती दोन्ही गा. जे मुमुक्षा मार्ग बोळावी मोहरात्रीची धर्मदिवी ते आदी तव दैवी संपत्ती ऐक. जेथ एकू एकाते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणजे म्हणिपे. दैव सुख संभवी एथ दैव गुण एकोपजीवी झाली म्हणून जाण दैवी संपत्ती हे. आता तया दैवगुणा माझी धुरेचा बैसणा बैसे तो आकरणा अभय ऐसे. तरी न घालवूनी महापुरी न घेपे बुडणे याची सियारी रोगू न गणिजे घरी पत्त्याचिया. तैसा कर्मा कर्माच्या मोहरा उठून दिसे अहंकारा संसाराचा दरारा सांडणे का. अथवा
ऐक्य भावाचे नि पैसे दुजे मानूनी आत्मा ऐसे भय वार्ता देशे दिसे दवडणेचे पाणी बुडवू ये मिठाते तव मीठची पाणी आते देवी आपण झालेनी द्वैते नासे भय अगा अभय येणे नावे बोलीजे ते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आघवे भावणे आता सत्वशुद्धी म्हणजे ते पै ऐसी जाणीजे तरी जळे ना विझे राखोंडी जैसे का पाडिवा वाडी न मगे अवसे तुटी सांडूनी मागे माझी चंद्र सूक्ष्म अंगे जैसार आहे ना तरी वार्षिया सांडिली ग्रीष्मे नाही मांडिली ते नदी जैसी निवडली निज रूपे तैसी संकल्प विकल्पाची ओढी सांडूनी रजतमाची कावडी भोगिती निजधर्माची आवडी बुद्धी उरे इंद्रिय वर्गे दाखविलेया विरुद्धा अथवा भलेया विस्मो काही केलिया नुठी चित्ती गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलतैसा हानी लाभू न मनी जेवी देवी स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे ऐसे होणे ते सत्वशुद्धी म्हणे कंसंता आता आत्मलाभ विशी ज्ञान योगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हावे बरे तेथ सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामी का पूर्णाहुती हुताशी जैसी का सुकुलीने आपुली आत्मजा सत्कुलीची दिधली हे असतो लक्ष्मी राहिली मुकुंदी जेवी तैसेन विकलेपणे योगज्ञानीचे या वृत्तिका होणे तो तिजा गुणू म्हणे कृष्णनाथू आता देहे वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते परी जालिया अर्था ते न वंचणे जे का फुली फळी छाया मुळी पत्री धनंजया वाटेचा न वंचे आलिया रुखू जैसा तैसे मनोनी धनवेरी विद्यमाने आपुला अवसरी श्रांताचिया मनोहारी उपेगा जाणे तया नावे जाण दान जे मोक्ष निधानीचे अंजन हे असो आयक चिन्ह दमाचे ते तरी विषया इंद्रियांचे मिळणी जो उदयजत सुये विभुटणी तोडीजे खडूपाणी पारकेया तैसा विषय जाताचा वारा वाजो नेदी इंद्रियद्वारा यमे बांधवनी प्रत्याहारा उपजती आतुला चित्ताचे अंगवेरी प्रवृत्ती पळवणी माघारी आगी सुईजे दाहे द्वारी वैराग्याची श्वासोच्छ्वासाहुनी बहुवसे कृच्छ्रादी व्रते खरपसे उसंतिता राती दिवसे नारायण कजे पै धमू ऐसे म्हणिपे तो हा जाण स्वरूपे यज्ञार्थी संक्षेपे सांगो आता तरी ब्राह्मण करुणी धुरे स्त्रियादिका पहिली मेरे माझारी अधिकारे आपुला लेनी जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धाम ते तेणे यथागम विधी यजिजे जैसा द्विजू षटकर्मे करी शूद्र तयाते नमस्कारी की दोघा सरोवरी निपजे यागू तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे फळ विष फळाशेचे न घापे माझी आणि मी करता हा भाव नेदिजे देहाचे निद्वारे जाऊ ना वेदाज्ञेसी तरी ठाओ होईजे स्वयी अर्जुना एवं संज्ञ सर्वज्ञ सर्वत्र जाण यज्ञ कैवल्य मार्गीचा अभिज्ञ सांगात्या आता चेंडुवे भुई आणिजे हे नोहे तो हाता आणिजे का सेती बी विखुरीजे परी पिकी लक्ष ना तरी ठेविले देखावया आदरू कीजे दिवेया का शाखा फळावया सिंपिजे मूळ हे बहु असो आरिसा आपण पे देखावया जैसा पुडती बहुअसा उठिजे प्रीती तैसा प्रतिपाद्यू तो जो ईश्वरू तो होवावया लागी गोचरू श्रुतींचा निरंतरू अभ्यास करणे देवी द्विजासी ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तवणे पवित्र पावे तत्व पार्थागा स्वाध्याऊ बोलीजे तो हा म्हणे देऊ तप शब्दा अभिप्रायो ऐक सांगू तरी दाने सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे
का फळवणी शुष्का होणे औषधींचे. ना ना धूपाचा अग्निप्रवेशू कनका तुकाचा नाशू पितृपक्षू पोषिता रासू चंद्रा जैसे. तैसे स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करी जे वीरा तेच तप. अथवा अनारिसे तपाचे रूप असे तरी सुदली दूधी हंसे चाचू जैसी. तैसे देह जीवाची मिळणी जो उदयजत सुवे पाणी तो विवेकू अंतःकरणी जागविजे. पाहता आत्मयाकडे परबुद्धीचा पैसू साकडे सनिद्रा स्वप्न बुडे जागणा जैसे. तैसा आत्मपर्या लोचू प्रवर्ते तो साचू तपाचा हा निर्वचू धनुर्धरा. आता बाळाचा हिती स्तन्य जैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणीमात्री सौजन्य आर्जवते. आणि जगाची या सुखोद्देशे शरीरे वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. आता तीख होऊन मवाळ जैसे जातीचे एक मुकुळ का तेज परी शीतळ शशांकाचे. शके दाविलेची रोगू फेडू आणि जिभे तरी नव्हे कडू ते औषध नाही मा घडू उपमा कैची. तरी मऊपणे भुवळे झगटिताई परी नाडळे एरवी फोडी कराळे पाणी जैसे. तैसे तोडावया संदेह तीख जैसे काळलोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. ऐकता कवतिके कानातेची निगती मुखे जे साचारी वेचे निभिके ब्रह्मई विधी. किं बहुना प्रियपणे कोणातेही झकवू नेणे यथार्थ तरी खुपणे नाही कवणा. एरवी गोरी कीर गायन गोड परी साचाचा पाखाळी कीड आगीचे करणे उघड परी जळवते साच. कानी लागता महुर अर्थे विभांडी जिव्हार ते वाचानवती सुंदर लावाची पातिया. परी अहिती कोपवनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे होय. तैसे श्रवण सुख चतुर परिणमौनी साचार बोलणे अविकार ते सत्य येथ. आता घालिताही पाणी जैसा पाखाणू नेगे अणी का मथिलियाही लोणी कांजी नेदी. त्वचा पाये शिरी आणितले या फडे न करी वसंती ही अंबरी न होती फुले. ना ना रंभेचेनी रूपे शुकी नुटिजेची कंदर्पे का भस्मी वन्नी न उद्दीपे घृतेई जीवी. तेवी कुमारो क्रोधे भरे तैसिया मंत्रांची बीजाक्षरे तिये निमित्तेही अपारे मीनलिया. परिधाताही पाया पडता नुटी गतायू पांडुसुता तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मिगा. अक्रोधत्व ऐसे नावतिये दशे ऐसे श्रीनिवासे म्हणितले तेथ. आता मृत्तिका त्यागे घटू तंतु त्यागे पटू त्यजिजे जेवी वटू बीज त्यागे. का त्यजूनी भित्ती मात्र त्यजिजे आघवे चित्र निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळते. नाना जळत्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ त्यजियती जेवी भोग धन त्यागे. तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडवनी पाही सांडिजे अशेषही संसार जात. तया नाम त्यागू म्हणे तो यज्ञांगू हे मानुनी सुभगू पार्थू पुसे. आता शांतीचे जी लिंग व्यक्त मज सांग देव म्हणती चांग अवधान देई. तरी गिळून ज्ञाते ज्ञाता ज्ञानही माघवते आरपे ते निरुते शांती पैंगा. तैसा प्रळयांबूचा उबडू बुडवून विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपण पाच. मग उगम ओघ सिंधू हा नुरे व्यवहार भेदू परी जळवाच्य बोधू तोही कैचा. तैसी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्व पडे पोटी मग उरे तेची किरटी शांती पुढती. आता कदर्थत व्याधी बळी करणाची या आधी आपू पर न शोधी सद्वद्यू जैसा. का चिखली रुपली गाये धड भाकड न पाहे तो जो तियेची या ग्लानी होये काला बुला. ना ना बुडते याते स करुणू न पुसे उत्तम हिनू काढी राखे प्राणू हेची जाणे.
पै माहेवणी निदैवे उघडी केली विपाये ते सलज्जू न पाहे न नेसविता तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राक्तनी सदोषी निंदित्वाचा साविकी देखिले जे तया अंगिका आपुले देऊनिया भले विसर विजती सले सळती तिये अगा पुढिलाचा दोखू करून आपुलिया दिठी चोखू मग घापे अवलोकू तयावरी जैसा पुजूनी देव पाहिजे पेरूनी सेता जाईजे तो शौनी आशीर्वाद घेईजे अतिथीचा तैसे आपुलेनी गुणे पुढिलाचे उणे फेडून या पाहणे तयाकडे वाचूनी न विंदीजे वर्मी नातुड विजे अकर्मी न बोलाविजे नामी सदोषी ती परी कोण्हे एके उपाये पडिले ते उभे होये तेच कीजे घाये नेदावे वर्मी पै उत्तमाच्यासाठी नीच मानिजे किरीटी हे वाचूनी दिठी दोषू न गेपे अगा अपैशुनाचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्षा येते सुखासन मुख्य हे गा आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर तैसे दुःखिताचे सिणणे हिरता स कणवपणे उत्तमाधम नेणे विवंचुगा पै जगी जीवना सारिखे वस्तू अंगेवरी उपखे परी जाते जीवित राखे तृणाचे तैसे पुढिलाचेनी तापे कळवळैलिये कृपे दीदलेही आपण पे थोडेची गमे निम्न भरलिया उणे पाणी ढळोची नेणे तेवी श्रांत तोखोनी जाणे सामोरे या पै पायी काटा निहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलाचेनी का पाहो शीतळ लाहे की तो डोळे याची लागी होये तैसा परसुखे जाये सुखावत किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी तैसे दुःखितांचा भागी जिणे जयाचे तो पुरुषो वीर राया मूर्त जाण दया मी उदयजत ते या ऋणिया कीजे आता सूर्यासी जीवे अनुसरली राजीवे परी तो ते न शिवे सौरभ्य जैसे का वसंताच्या वहाणी आलिया वना क्षौणी न करीतो घेणी निघाला तो यासो महासिद्धीसी लक्ष्मी आलिया पासी परी महाविष्णू जैसी गणीचिना तैसे ऐहिक का स्वर्गीचे भोग पाईक जालिया इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी भव्ये काही कवतिकी जीव नोहे विषय विशी अलौल्य सदा ठाऊकी जाणते हे आता जैसे का मवाळ जळचरासी जळ का पक्षासी अंतराळ मोकळे ना तरी बालकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीचा स्पर्शे मारुतू मऊ डोळे या प्रियाची भेटी पिलिया कुर्मीची दिठी तैसी भूतमात्री रहाटी मवाळते स्पर्शे अति मृदू मुखी घातलिया स्वादू घ्राणासी सुगंधू जळू अंगे तो आवडे तव घेता विरुद्ध जरी नव्हता तरी उपमे येता कापुरू किर परी महाभूते पोटी वाहे आणि परमाळू माझी माये ते या विश्वानुसार होय गगनायचा काय सांगू ऐसे जिणे जे जगाचेची जीवे प्राणे तया नाव म्हणे मार्दव मी आता पराजये राजा जैसा कदर्थी जय लाजा का मानिया निस्तेजा निकृष्टास्तव ना ना चांडाळ मंदिरासी अवचटे आलिया संन्यासी मग लाज होय जैसी उत्तमा तया क्षत्रिया पळवणी जिणे ते कोण साहे लाजिरवाणे का वैधव्ये पाचारणे महासती रूपसा उदैले कुष्ठ संभाविता कुटीचे बोट ते या लाजा प्राण संकट होये जैसे तैसे आऊट हातपणे हे शव होऊनी जिणे उपजो उपजो मरणे नावा नावा तिये गर्भ मेद मुसे रक्तमूत्र रसे ओतिवा होऊनी तैसे लाजणे जे हे बहु असो देहपणे नावा रूपासी येणे नाही लाजिरवाणे या होऊनी ऐसिया या वकळा घेपे शरीराचा काटाळा ते लाज पैंगा निर्मळा निसुगा गोड आता सूत्रतंतू तुटले या चळूची ठाके साई खडेया का प्राणू गेलिया कर्मेंद्रिया कुंठे गती की मावळले या दिनकरू सरे किरणांचा प्रसरू तैसा मनोजये प्रचारू बुद्धी इंद्रियांचा एवं मन पवन नियमे होती दाई इंद्रिये क्षमे ते अचापल्य वर्मे
येणे होय. ओकटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे, परी प्राणेश्वरोद्देशे न गणी सती. तैसी आत्मनाथाची या हाती आधी लावूनी विषय विषाचा बांधी, धाव आवडे पाणधी शून्याच्या. न टके विदे निषेधू आड, न पडे विधीची भीड, नुपजे जीवी कोड महासिद्धीच. ऐसे ईश्वराकडे निज धावे आपैसया सहज, तया नावगा तेज आध्यात्मिकते. आता सर्वैस आहात या गरिमा, गर्भा न येची येते क्षमा, जैसे देह वाहून रोमा वाहणे नेणे. आणि मातलिया इंद्रियांचे वेग, का प्राचीने खवळले रोग, अथवा योग वियोग प्रिया अप्रियाचे. या गवियांचाची थोरू, एके वेळे आलिया पुरू, अगस्त्य होऊनी का धेरू उभा ठाके. आकाशी धुमाची रेखा, उठलिया बहुआ आगळिका, ते गिरी जीवी झुळुका वारियाच्या. तैसे अधिभूता अधिदैवा आध्यात्मिकी उपद्रवा, पातले या ते पांडवा पिऊन निघाली. ऐसे चित्तक्षोभाचा अवसरी, उचलूनी धैर्या चांगावे करी, धृती मणिपे अवधारी तिये ते का. आता निर्वाळुनी कनके, भरिला गंगा पियुखे, तया कलशाचे सारिखे शौच असे. जे अंगी निष्कामू आचारू, जीवी विवेक साचारू, सबाह्य जाण आकारू शुचित्वाचा. फेडित पाप ताप, पोषित क्षितीचे पादप, समुद्रा जाय आप गांगेय जायचे. जगाचे अंध्य फेडितू, श्रियेची रावळे उघडितू, निगे जैसा भास्वतू प्रदक्षिणी. तैसी बांधली सोडित, बुडाली काढित, साकडी फेडित अर्थांची. किंबहुना दिवसे राती, पुढिलांचे सुख उन्नती आणिता आणिता स्वार्थी प्रवेशीचे. वाचवणी आपुलिया काजा लागी, प्राणी मात्राचा हितभागी, संकल्पाची ही आडवंगी न करणे जे. पै अद्रोहत्व ऐसिया गोटी, ऐकसी जिया किरीटी, ते सांगितले हे दिठी पाहोय तैसे. आणि गंगा शंभूचा माथा, संकोचली जेवी पार्था, तेवी मान्य पदे सर्वथा लाजणे जे. ते हे पुढता पुढती अमानित्व जाण सुमती, मागा सांगितले से किती तेची बोलू. एवं ही सव्वीसे ब्रह्मसंपदा हे वसतसे, मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार. ना ना हे संपत्ती दैवी, या गुणतीर्थी तीर्थाची नवी, निर्विण्ण सगराचा दैवी गंगा आली. की गुणकुसुमांची माळा, हे घेऊनी मुक्ती बाळा, वैराग्य भाग्या गळा घेवसी तसे. की सविसे गुणज्योती, ही उजळून हे आरती, गीता आत्मया निजपती निराजना आली. उगळिती निर्मळे गुणमय मुक्ता फळे, दैवी शक्ती कळे गीतार्णवी. काय बहु वानू ऐसी, अभिव्यक्त ये पैसेसी, केली दैवी गुणराशी शांतिरूप. आता दुःखाची अतूट वेली देखा, काळ लोहाची भाली, तरी निजावधानी घाली आसुरी ते. पै त्याज्य तजावया लागी जाणावे, जरी अनुपयोगी म्हणून ऐकते चांगी श्रोतशक्ती. तरी नरक व्यथा तोरी आणावया, दोषी अघोरी मिळू केला, ते आसुरी संपत्ती हे. विषवर्गू एकवटू, तया नाव जैसा बासटू, आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा. तरी तयाचे असुरा दोखा माझी, जया वीरा वाडपणाचा डांगोरा, तो दंभो ऐसा. जैसी आपुली जननी नग्न दाविलिया जनी, ते तीर्थ परी पतनी कारण होय. का विद्या गुरुपदिष्टा, बोभाईले या चौहटा, तरी इष्टदाची अनिष्टा हेतू होती. अंगे दाटली पुरी, जे तारी पैलतीरी, ते नावची बांधलिया शिरी बुडवी जैसी. कारण जे जीविता, ते वांतियेवरी सेविता, तरी अन्नची पांडुसुता होय विष. तैसा दृष्टा दृष्टाचा सखा धर्मू झाला, फोकरी जे देखा, तरी तारिता तोची दोषाला घेऊय. म्हणून वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मू अधर्मू होये तो वीरा दंभू जाण. आणि मूर्खाची जिभे अक्षरांचे आमुखे सुभे, आणि तो ब्रह्मसभे न रिजे जैसा.
का मांदुरी लोकांचा घोडा, गजपती मानी थोडा, का काठीये वरला सरडा व्योमनीच. तृणाचे इंधने आगी धावे गगने, थिल्लर बळे मिने न गणिसे सिंधू. तैसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुमाने, एकी दिसी चेनी परान्ने अल्पकू जैसा. घन छायेची या जोडी, निधई घर मोडी, मृगांबुदे खवनी फोडी पाणी अड मूर्ख. किंबहुना ऐसेसे माझणे जे संपत्ती मिसे, तो दर्पुगा अनारिसे न बोले घेई. आणि जगा वेदी विश्वासू, जगा पूज्य ईशू, जगी एक तेजसू सूर्यो हा. जगा स्प्रेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. म्हणून जरी उत्साहे याते वानू जाये, की ऐकोनी मत्सरू आहे या लागी. म्हणे ईश्वरा ते खाये, तया वेदा विष सुये, गौरवा माझी त्राये भंगी तसे. पतंगा नावडे ज्योती, कद्योता भानुची खंती, टिटिवे अपांपती वैरी केला. तैसा अहमानाचे निमोहे, ईश्वराचे नावही न साहे. वेदातेही म्हणे मजे सवती झाली. ऐसा मानितेचा गंडू, तो अभिमानू जाणे कुडू, रौरवाचा रूढू मार्गू हा. आणि पुढिलांचे सुख देखणे याचे होय मिश, चढे क्रोधाग्नीचे विष मनोवृत्ती. शीतळाची हे भेटी, तातला तेली आगी उठी, चंद्र देखवनी जळे पोटी कोल्हा जायचा. विश्वाचे आयुष्य उजळे, सूर्य उदयला देखवनी सवळे, पापिया फुटती डोळे डुडळांचे. जगाची सुख पहाट, चोरा मरणावनी कष्ट, दुधाचे काळकूट होये व्याळा. अगाधे समुद्र जळे पिता, अधिकू जळे, वडवानू न मिळे शांती कहीं. तैसा विद्या विनोद विभवे, देखे पुढिलांची दैवे, तव तव रोषू दुणावे क्रोध तो जाण. आणि मन सर्पाची कुटी, डोळे नाराचाची सुटी, बोले ते वृष्टी इंगळांची. एरते जे क्रिया जात, ते तिखे याचे करवत, ऐसे सबाह्य घसासित तयाचे गा. तो मनुष्य अधमू जाण, पारुष्य अवतरण, आता ऐके खुण अज्ञानाची. तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडून नेणे पाषाण दैसा. का रात्री आणि दिवसा जातन तो, आगी उठिला आरोगणे, जैसा खाद्या खाद्य नेणे. का परिसू पाडू न म्हणे सोनिया लोहाचा. ना तरी नाना रसी रिगवणी दरवी जैसी, अभिज्ञ मिठासी नवे चिती. का वारा जैसा पारखी, नवेची गा मार्गा मार्ग विखी, तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपणसे. हे चोख हे मैळ, ऐसे नेणोनी बाळ, देखिले ते केवळ मुखीची घाली. तैसे पाप पुण्याचे खिचटे, करवनी खाता बुद्धी चेष्टे, कडू महुर न वटे ऐसी जे दशा. तिये नाम अज्ञान, या बोला नाही आन. एवं साई दोषांचे चिन्ह सांगितले. ई साई दोषांगी, हे आसुरी संपत्ती दाटुगी, जैसे थोर विष भुजंगी अंगसाने. का तिघा वन्नींची पाती पाहता, धाकुटीची मिती, परी विश्वाची या होती करू न शके, करू न पुरे. धातयाही गेलिया शरण, त्रिदोषी न चुके मरण, तया तिहींची हे धुण लागली आहे. ही साही दोषी संपूर्णी, झाली हेची उभारणी, म्हणून आसुरी उडी संपदा नव्हे. क्रूर ग्रहांची जैसी, मांदी मिळे एकी राशी, का येती निंदकापासी अशेषे पापी. मरणाराचे अंग पडी घाती आघवे रोग, का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती. का आयुष्य जातीये वेळे, शेळीये सात वेवळी मिळे, तैसे साही दोष सगळे जोडती येथे. आतुडले या चोरा, सिणला सुईजे पुरा, तैसे दोषी ही नरा अनिष्ट कीजे. जया मोक्ष मार्गाकडे यावया अंबुखा पडे, तई न निगे म्हणून बुडे संसारी जो. अधमा योनीचा पाऊटी, उतर तू जो किरीटी, स्थावराई तळवटी बैसणे घे. ह्यासो तयाचा ठाई, मिळवणी साई दोषी ही आसुरी संपत्ती पायी वाढविजे. ऐसिया या दोन्ही संपत्ती प्रसिद्धा जनी, सांगितलिया चिन्ही वेगळाला. या दोही माझी पहिली, दैवी जे म्हणितली, ते मोक्ष सूर्ये पाहाली खा जाण. एरी जे दुसरी, संपत्ती का आसुरी,
ते लोभ मोहाची खरी साखळ जीवा. प्रिय ऐकोनी झणे कदरसी हो मने, काही रात्रीचा दिने धाकोदरी जे. हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया, जो साई दोषाय या श्रो होय. तू तव पांडवा सांगितले या दैवा, गुणनिधी बरवा जन्मलासी. म्हणून पार्था तुवा दैव संपत्ती स्वामिया होऊनी, यावे वाया कैवल्याची. आणि दैवा सुरा संपत्तीवंता नरा, अनादि सिद्ध उजरा राहाटीचा आहे. जैसे रात्रीचा अवसरी व्यापारी जे निशाचरी, दिसा सुव्यवहारी मनुष्यादिकी. तैसिया आपुलिया रहाटी वर्तती दोन्ही सृष्टी, दैवी आणि किरटी आसुरी येत. देवीची विस्तारुनी दैवी ज्ञान कथना दिस प्रस्तावी, मागिले ग्रंथे बरवी सांगितली. आता आसुरी सृष्टी तेथीची उपलवू गोटी, अवधानाची दिठी देपानिकी. तरी वाद्ये विण नादू, दुजेन विण शब्दू, का अपुष्प मकरंदू न लभे जैसा. तैसी प्रकृती हे आसुर, एकली नव्हे गोचर, जव एकादे शरीर लाहेना. मग आविष करला लाकुडे, पावकू जैसा जोडे, तैसी प्राणी दी सापडे आटोपली हे. ते धवा वाढी जे उसा, तेची आतुला रसा, देहाकारू होय तैसा प्राणियांचा. आता ते याची प्राणिया रूप करू. धनंजया घडले जे आसुरिया दोषवृद्धी, तरी पुण्या लागी प्रवृत्ती, पापा लागी निवृत्ती, या जाणणे यांची राती तयाचा म्हणी. निगणे या आणि प्रवेशा, चित्त नेदितू आवाचा, कोश करू जैसा जचिनला. का दिदरे मागवते येईल की न ये, हे पुढील न पाहता, दे भांडवल मूर्खू चोरा. तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही, निर्निजती आसुरी जनी, आणि शौचते स्वप्नी न देखती ते. काळीमा सांडील कोळसा, वर चोखी होईल वायसा, राक्षसोई मासा विटोषके. परी आसुरा प्राणिया शुची नाही धनंजया, पवित्रत्व जेवी भांडेया मध्याची. आणि वाढविता विधीची आस, का पाहता वडिलांची वास, आचरिजे हे भाष निर्णती. जैसे चरणे शिळियेचे, का धावणे वार्याचे, जाळणे आगीचे भलते होते. तैसे पुढा सुनी शरीर, आचरती ते आसुर, सत्तेसी कीर वैर सदाचितया. नांगिया आपुलिया विंचू करी हुतकुलिया, तरी साच बोलिया बोलती ते. अपानाचेनी तोंडे जरी सुगंधा येणे घडे, तरी सत्यतया जोडे असुराती. ऐसे ते न करिता काही, अंगेची ओकटे पायी, आता बोलती ते नवाई सांगी जाईल. एरवी करे याचा खांदू सांग, मग एर काही अंग, परिस जो प्रसंग प्राप्ती की. उधवणीचे तोंड उघडीत धुमाचे उभड, हे जाणीचे तरी उघड सांगो ते बोल. तरी विश्वाहा अनादि ठाऊ, एत नियंता ईश्वरू राहू, चावडिये न्यावो अन्यावो निवडी विदू. वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे थंडे, संन्यायी तो सुखाडे स्वर्गी जिये. ऐसी विश्वव्यवस्था अनादिजे पार्था, ते म्हणती येते वृथा आघवे. यज्ञ मूढ मुसले यागी, देवपिसे प्रतिमा लिंगी, नागविले भगवे योगी समाधी प्रमे. येता आपुलेनी बळे भोगीजे, जे जे वेटाळे हे वाचवनी ते, के वेगळे पुण्य आहे ना. अशक्तपणे अंगिके वेगळ वेटाळी न टके, ऐसा गादीचे दुःखे तेची पाप. प्राण घेती संपन्नाचे, ते पाप जरी साचे, तरी सर्वस्व आता ये तयाचे, हे पुण्य फळके. बळी अबळा ते खाये, हेची बाधिते होय, तरी मासे या का नोहे निसंतान. कुळे शोधूनी दोन्ही कुमारेची सुलग्नी, मिळविली प्रजा साधने हेतू जरी. तरी पशुपक्षादी जाती, जया मिती नाही संतती, तया कोणी प्रतिपत्ती विवाह केले. चोरीचे धन आले, ते कोणाचे विष झाले, वालवाचे रती झाले, कोढी कोण. म्हणून देवो गोसावी, तो धर्माधर्म भोगवी, आणि परत्राचा गावी करी तो भोगी. तरी परत्र ना देऊ, न दिसती म्हणून वाहू, आणि करता निमे ठावो मा भोगी कोण. एथ उर्वशिया इंद्र सुखी, जैसा का स्वर्ग लोकी, तैसा कृमी नरकी लोळतू श्रागे. म्हणून नरकू स्वर्गू
नो हे पाप पुण्य भागू जे दो ठाई भोगू कामाचाची. या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आघवे जग. आणि निजे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्पर द्वेषे कामूची नाश. एवं कामा वाचून काही जगा मूळची आन नाही ऐसे बोलती ते पाही असुरगा. आता सोये किडाळ बोली न करू पघळ सांगताची सफोल होतसे वाचा. आणि ईश्वराची या खंती नुसदिया करीती चाती हेही नाहीची चित्ती हाची निश्चय. किंबहुना उघड अंगी भरून पाखांड नास्तीपणाचे हाड रोविले जिभे. ते दवा स्वर्गा लागी आधरू का नरकाचा अडदरू ये वासनेचा अंकुरू जळवून गेला. मग केवळ ये देह खोडा अमेध्योदकाचा बुडबुडा विषय पंकी सुहाडा बुडाले गा. जई हटावे जळचर तई डोही मिळती ढीवर का पडावे शरीर तई रोगा उदय. उदयी जणे केतुचे जैसे विश्वा अनिष्टाची उद्देशे ते जन्मती ते तैसे लोका आटू. विरूढलिया शुभ फुटती तेची कोंब पापाचे कीर्ती स्तंभ चालते ते. आणि मागा पुढा जाळणे वाचून आगी आन नेणे तैसे विरुची करणे आथी तया. परी तेची गा करणे आदरिती संभ्रमे जेणे तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू. तरी जाळ पाणीये न भरे जाळ पाणीये न भरे आगी इंधन न पुरे तया दुर्भरांचे धुरे काळजू. तया कामाचा ओलावा जीवी धरुनी पांडवा दम्म मानाचा मेळावा मेळविती. मातलिया कुंजरा आगळी जाली मदिरा तैसा मदाचा ताठा तव जरा चढता अंगी. आणि आग्रहा तोची ठाऊ वरी मौढ्य ऐसा सावाऊ मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा. जी परोपतापू घडे परावा जीव रगडे ती कर्मी ओवनी गाढे जन्मव्रती. आपुले केले फोकरिती जगाते धिक करीती दाहे दिशी पसरती स्प्रहा जाळ. ऐसे निगा टोपे थोरिये आणिती पापे धर्मधेनू खुरपे सुटले जैसे. या एकी ऐकती आईती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि जिणेया परवती वाहती चिंता. पाताळा उनी निम्न जे उंचिये साने गगन जे पाहता गगन अणुही नोहे. ते योगपटाची मवणी जीवी अनियम चिंतवणी जे सांडून नेणे मरणी अल्लवा जैसी. तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनी सार विषयादिक. स्त्रिया गाईले ऐकावे स्त्री रूप डोळा देखावे सर्व इंद्रिये अश्लेषावे स्त्रिया तेची. कुरवंडी की जे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते नाहीची म्हणून चित्ते निश्चयो केला. मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवते. एको कवळू भूती मासा तोडून येईन नेई जे जैसा तैसे की जे विषयाशा तयासी गा. वांछित तव न पवती मा कोरडीची आस संतती वाढव वाढव होती कोशकीट. आणि पसरला अभिलाखू अपूर्ण तोची होये द्वेखू. एवं काम क्रोधा उनी अधिकू पुरुषार्थू नाही. ध्या खोलणे जागी रात्री जागोवा ठाणांतरिया जैसा पांडवा अहो रात्री विसावा भेटेच ना. तैसे उंचावून लोटिले कामे निहटीत क्रोधाची ढुमे तेथ राग द्वेष प्रेमे न मातिकी. तेवीची जीवीची या हवा विषय वासनांचा मेळावा केला परी भोगावा अर्थे किना. म्हणून भोगावया जोगा पुरता अर्थू पैंगा अनावया जगा झोंबती सैरा. एका ते सावधा मारिती एकांची सर्वस्वे हरिती एका लागी उभारिती अपाय यंत्री. पाशिके पोती वागुरा सुणी सणाने काठी खोचरा घेऊनी निगती डोंगरा पारदी जैसे. ते पोसावया हे पोट मारून प्राण्यांचे संघाट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती. पर प्राण घाते मिळविती वित्ते मिळले या चित्ते तोषण कैसे. म्हणे
आजी मिया संपत्ती बहुता एकाचिया आपुलिया हाती केलिया धन्युनामी ऐसा श्लाघो जव जाई तव मन आणि काही वाहे सवेची म्हणे पाहे बहुचे आणू हे जे तुले असे जोडले तयाचेनी भांडवले लाभा घेईन उरले चराचर ऐसे निधने विश्वाचिया मीची होईन स्वामिया मग दिठी पडे तया उरोनी हे मारिले ते थोडे आणि काही साधीन गाडे मग नांदैन पवाडे एकलाची माझी होतील कामारी तिये वाचवून रे मारी किंबहुना चराचरी ईश्वरू मी भोगभूमीचा राहो आजी सर्व सुखासी ठाओ म्हणून इंद्रही वाओ माते पाहुनी मी मने वाचा देहे करी ते के नोहे मज वाचवून ना आहे आणू आज्ञा सिद्धू तवची बळिया काळ न दिसे जव मी अतुल सुखाचा कीर निखळ राशी चिमी कुबेरू आथिला होये परी तो नेण्याची माझी सोये संपत्ती मासी नोहे श्रीनिवासू माझी या कुळाचा उजाळू का ज्ञाती गोत्राचा मेळू पाहता ब्रह्माही अळू उणाची दिसे म्हणून मिरवती नावे वाया ईश्वरादी आघवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी आता लोपला अभिचारू तया करीन जीर्णोद्धारू प्रतिष्ठीन परमारू यागवरी माते घाती वानिती नाचे नटे निजविती तया देईन मागती ते ते वस्तू माझरा अन्न पाणी प्रमदांचा आलिंगनी होईन मी त्रिभुवनी आनंदाकारू काही बहु सांगोये ऐसे ते असुर प्रकृती पिसे तुरंबीत असौसे गगनवळेया ज्वराचेनी आटोपे रोगी बलतैसे जल्पे चावळीती संकल्पे जाणू तैसे अज्ञानी आतले धुळी म्हणून आशा वाहुटळी भवंडीत अंतराळी मनोरथाचा अनियमा खाड मेघ का समुद्रोर्मी अभंग तैसे कामिती अनेक खंडे मग पैं कामनात या जीवी जालिया बेलरिया ओरपली काटिया कमळे जैसे का पाषाणाचा माथा हांडी फुटली पार्था जीवी तैसे सर्वथा कुटके झाले तेव्हा चढती ये रजनी तमाची होये पुरवणी तैसा मोह अंतःकरणी वाढो लागे आणि वाढे जव मोह तव तव विषयी रोहो विषय तेत ठाओ पातकासी पापे आपुलेन थावे करीती जव मेळावे तव जिताचे आगवे इति नरका म्हणून गा सुमती हे कु मनोरथ पाहिती ते आसुर जाती तया ठाया जेत असिपत्र तरुवर खदिरांगाराचे डोंगर तातला तेली सागर उततात येत यातनांची श्रेणी हे नित्य नवी यमजाचणी पडती तिये दारुणी नरकलोकी ऐसे नरकाचे सेले भागीन जे जन्मले तेही देखो भुलले यजिती यागी एरवी यागादिकी क्रिया लहाणे तेची धनंजया परी विफळती आचरवनिया नाटकी जैसे वालभाची या उजरिया आपण या पती कुस्त्रिया जोडुनी तोखती जैसिया अहेवपणे तैसे आपण या आपण मानिता म्हणतपण फुगती असाधारण घवे तेणे मग लहो नेणती कैसे आठीव लोह खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशी तैसे आपुलिये बरवे आपणची रजती जीवे तृणावनी आगवे मानिती नीच वरी धनाची या मदिरा माझौनी धनुर्धरा कृत्य विचारा सवते केले दया अंगी आयती ऐसी तेथ यज्ञाची गोठी कायसी तरी काही पिसी न करती गा म्हणून कोणी एके वेळे मौढ्य मदाचेनी बळे यागाचेही टवाळे आदरिती ना कुंड मंडप विधी का उचित साधन समृद्धी आणि तयासी तव विधी द्वंद्वची कीर देवा ब्राह्मणांचे निरावे तेव ते वारे नाही नोहावे ऐसे तेत दियावे लागेल कवणा पै वासरुवाचा भोकसा गायी पुढा ठेवून जैसा उगाणा घेती क्षीररसा बुद्धिमंत तैसे यागाचेनी नावे जगा लावून हावे वाहून हावे नागविती आघवे अहेरावारी ऐशा काही आपुलिया होमिती जे उजरिया तेणे कामिती प्राणिया सर्वनाश मग पुढा भेरी निसाण लावणी ते दीक्षितपण जगी फोकरीती आपण वाहो वाहो ते दवा महत्वे तेणे
अधमा तया गर्वाही चढे महिमा जेणे लेवे दिदले तमा काजळाचे तैसे मौढ्य गणावे औधत्य उंचावे अहंकार उदणावे अविवेकुही मग तुझी याची भाष नुरावे या निशेष बळीयेपणे आणिक होय बळ ऐसा अहंकारा बळा जालिया एकवळा दर्प सागरू वेळा सांडूनी उते मग ओसंडलेनी दर्पे कामाई पित्त कुरुपे तया धगी सैंग पळिपे क्रोधाग्नीची ते तर उन्हाळा आगी पुरा तेला तुपाची या घठारा लागला आणि वारा सुटला जायचा तैसा अहंकारू आला बळा दर्पू कामक्रोधी गुढळा या दोहींचा मेळा जयाचा ठाई ते आपुलिया स्वेच्छा मग कोणी कोणी ठाई हिंसा या प्राणिया ते विरेशा न साधिती गा पहिले तव धनुर्धरा आपुलिया मासा रुधिरा वेचू करीती अभिचारा लागोनिया ते त जाळी तू तिये देहे तया माझी मी आहे तया आत्मया मज घाये वाजती ते आणि अभिचारिकी ती उपद्रविती जेतुले काही तेथ चैतन्य मीची पायी सिणू पावे ऐसे अभिचारा वेगळे पिपाये जे अवगळे तया टाकिती टाळे पैशुनाची सतिया संत पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त न महात्मे तिये माझी निजधामे निर्वाळली होमे धर्मे श्रौतादिकी तया द्वेषाचेनी काळकुटे बासटूनी तिकटे कुबोलाची सदटे सिंथिती कांडे ऐसे आघवे याची परी प्रवर्तले माझा वैरी तया पापिया मी करीते ऐकपा तरी मनुष्य देहाचा तागा घेऊनी रुसती जगा ते पदवी हिरवनी पैंगा ऐसे ठेवी जे क्लेश गावीचा उकरडा भवपुरीचा पाणवडा ते तमोयोनी तया कुडा वृत्ती मी दे मग आहाराचेनी नावे तृणई जेत नुगवे ते व्याघ्र वृक अडवे तैसिया करी ते तक्षदात दुःखे बहुते तोडूनी खाता आपण पे याते मरो मरो मागवते होतचे असते का फुला गरळ ज्वाळी जळत या अंगाची पेंदळी ते सर्पची करी बिळी निरुंदला परी घेतला श्वासू घापे एतुलेन ही मापे विसावा तया न टोपे अर्जुनागा ऐसे निकल्पांची या कोडी गणिताही संख्या थोडी ते तुला वेळू न काढी क्लेशवनी तया तरी तयासी जेत जाणे ते तिचे पहिले पेणे ते पाहुनू ये दारुणे नवती दुःखे हा ठाओ वेरी घोरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिली ती पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळूमाळू ऐसा देहाधाराचा उसाचा अतिजोहा तोही मी ओल्हावा रे मग तमची होती एकसरे जेथ गेले अंधारे काळवंडीचे जयाची या चिळसी नरक घेती विवसी शिणू जाय मूर्ची शिणे जेणे मळू जेणे मळे तापू जेणे पोळे जयाचेनी नावे सळे महाभय ऐसे विश्वाची या ओकटे या अधमजे धनंजया ते होती भोगावया तामसा योनी आहा सांगता वाचा रडे आठविता मन खिरडे कटरे मूर्खी केवडे जोडिले निरय काहीसे या ते असुर संपत्ती जोडावी वाऊर जिया दिदले घोर पतनायसे म्हणून तुवा धनुर्धरा न व्हावेगात या मोहरा येऊता वासू असुरा संपत्तीवंता आणि दंभादी दोष साई हे संपूर्ण दयाचा ठाई ते त्यजावे हे काही म्हणू किर परी काम क्रोध लोभ या तिहींचे बिंब थावे तेथ अशिव प्रकाश रे जाणू सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजया पाढाऊ बलते या दिधले आती का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी पातकांची दाटुगी सभाची ते रवरवगा तव वेरी आयकी जत अपटांतरी जव तिन्ही अंतरी उठती नाही अपाये येणे आसलग यातनाही सवंग हाणी हाणी नोहे तिघ हेची हाणी काही बहु बोलो सुभटा सांगितले या निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंको या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होये उभा तो निरयपुरीची सभा सन्मान उपावे
म्हणून पुढती किरीटी, हे कामादी दोष त्रिपुटी, त्यजावी गा उखटी अगवाविकी. धर्माधिक चहू आतू, पुरुषार्थाची तैंची मातू करावी, जई सांगा तू सांडीला. हे तिन्ही जीवी जागती आणि निकियाची प्राप्ती, हे माझे कान नाईकती देव म्हणे. दया आपण पे पडिये, आत्मनाशा जो भिये, तेणे न धरावी हे सोये निश्चयेसी. पोटी बांधवनी पाषाण, समुद्री बाही अंगवण, का जियावया जेवण काळकोटाचे. ई काम क्रोध लोभेसी, कार्ये सिद्धती तैसी, म्हणून ठाओची पुसी यांचा गा. जई कहीं वचटे, हे तिकडी साखळ तुटे, तई सुखे आपुलिये वाटे चालो लावे. त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी पिटलिया नगर, त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. थैसा कामादिकी तीही सांडिला, सुखा पावे जगी, संगू लाहे मोक्षमार्गी सज्जनांचा. मग सत्संगे प्रबळे, सत्शास्त्राचे बळे, जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे. तेव्हा आत्मानंदे आघवे, जे सदा वसते बरवे, ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे. तेत प्रियाची परमसीमा, जे भेटे माऊली आत्मा, तिये खेवी आटे डिंडिमा संसारिक आहे. ऐसा जो काम क्रोध लोभा, झाडी करुनी ठाके उभा, तो एवढिया यया लाभा गोसावी होय. ना हे नावडवनी काही, कामाधिकाचा ठाई, दाटिली जेणे डोई आत्मचोरे. जो जगी समान सकृप, हिताहितू दाविता दीपू, तो अमान्यू केला बापू वेदू जेणे. न धरीची विधीची भिड, न करीच्या आपुली चाड, वाढवितू गेला कोड इंद्रियांचे. काम क्रोध लोभाची कास, न सोडीची पाळिली भाष, स्वैराचाराचे असोस रान रिगाला. संसार वंद जाये, हे कीरतयाचे के आहे, प्रिय ऐकही न लाहे विषय भोगू. हे सुटकेची या ना वहाणी, मग पियो न लाहे पाणी, स्वप्नी ते कहाणी दुरी चितया. तरी माशा लागी बुलला, ब्राह्मणू पाणबुडा रिगाला, की तेतही पावला नास्तिकवादू. तैसे विषयांचेनी कोडे, जेणे परत्रा केले उबडे, तव तोची आनीकडे मरणे नेला. एवं परत्रना स्वर्गू, ऐकना विषय भोगू, तेथ केवता प्रसंगू मोक्षाचा तो. म्हणून कामाचेनी बळे, विषयो चरो पाहे ढाळे, तया विषयो ना स्वर्ग मिळे ना उद्धरे तो. या कारणे पै बापा, दया आपुली आथी कृपा, तेणे वेदांचिया निरोपा आन न कीजे. पतीचिया मता अनुसरवनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटे जेवी. ना तरी श्री गुरु वचना दिठी देतू जतना, शिष्य आत्मभवना माझी बैसे. हे असो आपुला ठेवा, जरी हाती आथी यावा, तरी आदरे जेवी जीवा दिवा पुढा कीजे. तैसा शेषा पुरुषार्था, जो गोसावी हो म्हणे पार्था, तेणे श्रुती स्मृती माथा बैसो गापे. शास्त्र म्हणेल ते जे सांडावे, ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. ऐसी वेदैक निष्ठा जालिया सुभटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. अरे पै अहितापासोनी काढिती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. म्हणून ब्रह्मेसी मेळवी, तव हे कोणी न संडावी, अगा तुम्हा ऐसा बजावी विशेषेसी. जे आजी तू अर्जुना येथे करावया शास्त्रे सार्थे, जन्मलासी बळार्थे धर्माचे. आणि धर्मानुजय हे ऐसे ओघेचे आले अपैसे, म्हणून अनारिसे करू नये. कार्याकार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्यते कुडे लोकी वाळावे गा. मग कृत्यपणे खरे निघे, ते तुवा आपुलेनी अंगे, आचरवनी आदरे चांगे सारावेची. जे विश्वप्रामाण्याची मुदी, आजी तुझा हाती सुबुद्धी, लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्यो होसी. एवं असुर वर्ग आघवा, सांगवनी तेतीचा निघावा, तोही देवे पांडवा निरूपिला. यावरी तो पांडूचा कुमरू, भाव जीवाचा पुसैल, ते चैतन्याच्या कानी ऐका. संजय व्यासाची या निरोपा, तो वेळू पिढीला तया नृपा, तैसा मी निवृत्ती कृपा सांगईन तुम्हा. तुम्ही संत माझी या कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी.
म्हणून निजाधी अवधान मज ओळगे पसाय दान दिजोजी समर्थ होईन ज्ञानदेव म्हणे. 16वा अध्याय संपूर्ण. हरिओम.